पुढचा रिपोर्ट बघूयात। महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर आता पवार काका पुतणे हे एकत्र येतील हे आता दिसू लागलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पवार काका पुतण्यांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार आहेत। दोन्ही नेत्यांनी या निर्णयाला हिरवा कंदील सुद्धा दिलाय। त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। पाहूयात। झेडपी निवडणुकीत घड्याळाचा गजर होणार। पवार काका पुतणे घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची नांदी। पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यभरात महानगरपालिका निवडणुकात पवार काका पुतण्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही। निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीत पवार काका पुतण्यांची भेट झाली। या भेटीनंतर राज्यात जिल्हा परिषदा निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत देण्यात आलेत। त्यातच आता दोन्ही पक्षांचे उमेदवार घड्याळ या एका चिन्हावर लढण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। युतीत शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार। घड्याळ चिन्हाचा निर्णय घेण्याची मुभा स्थानिक पदाधिकाऱ्यांना। शरद पवारांच्या उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावर लढता येणार। शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडून निर्णय मान्य। घड्याळ चिन्ह वापरल्यानं झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। वैयक्तिक माझं जर मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या, कुठली मी म्हणतो आमच्या पक्षाची सोडू द्या, चिन्ह कुठलं का व्हायना चिन्ह हे एकच असलं पाहिजे। चिन्ह काय होतं, जमलिंग ग्रामीण भागामध्ये ऐका ना, ग्रामीण भागामध्ये लोकांचं जमलिंग होतं, पण या बाबतीमध्ये जो अंतिम अधिकार आहे तो अंतिम अधिकार तो माझा नाही, तो अंतिम अधिकार नाही, तो अंतिम अधिकार अजितदादा पवार साहेबांचा आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली। एकत्रित बसून जिथे शक्य होईल तिथे त्या पद्धतीने निवडणुकीच्या संदर्भातून एकत्रित निर्णय घेऊ आणि बाकीच्या ठिकाणी जर काही जागेवर दोन्ही तुल्यबळ उमेदवार असतील तर तिथं मैत्रीपूर्ण त्या करण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा। हा निर्णय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याचे संकेत असल्याचं सांगण्यात येतंय। महापालिका निवडणुकांच्या काळातच दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होईल अशी चर्चा रंगली होती। आता एकच चिन्हावर लढत असल्यानं ही चर्चा वास्तवात येण्याची शक्यता आहे। पवार कुटुंब एकत्र येत असेल तर शुभेच्छाच असतील अशी प्रतिक्रिया भाजप नेतेही देताना दिसत आहेत। महापालिकेच्या पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे। अजित पवार यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे। त्यांना आमच्या शुभेच्छा आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षातील जवळीक वाढत असल्याचं दिसतंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढण्याच्या निर्णयानंतर आता झेडपी निवडणुकीतही एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे आता ठाकरेंपाठोपाठ पवार कुटुंबही राजकारणात एकत्र राहण्याची ही नांदी म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे।